नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आणि मजेत ना? मजेतच असायला हवे. तर आज आहे मनस्वीचा बर्थडे आणि बर्थडेमध्ये आज दिवसभरात काय काय होतंय ते पूर्ण तुम्हाला मी दाखवणार आहे. तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आता सध्या तिचं असं खेळायचं काम सुरू आहे, शिवांसोबत अशी खेळती ते. काय झालं? काय झालं? दादा खेळू देत नाही तुला? खेळू देत नाही का दादा तुला? व्यवस्थित खेळा, तसं करू नये दादा. व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आज दिवसभरात काय काय तिला गिफ्ट्स मी देणार आहे, काय ते सगळं तुम्ही. हाय, कशी मॅगी? यम्मी? अशी का? अशी 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 छान आहे का? छान आहे मॅगी? आवडली का तुला म्हणू? हे बर्थडे कोणाचा आहे आज? बर्थडे कोणाचा आहे म्हणू? बर्थडे गर्ल मॅगी खाती. बर्थडे गर्ल मॅगी खाती ना? तुझा बर्थडे, तुझा बर्थडे. अजून काय खायचं मॅगी झाल्यावर? आज सगळं तुझ्या आवडीचे जेवण देते हा तुला, बर्थडे म्हणून. येऊ द्या. एटाकुल पुढे रे. फोटोशूटला जाण्याचा प्लॅन होता आजचा आमचा. फोटोशूटवाल्या दादाला सांगून ठेवलं होतं. तर आज बर्थडे मनस्वीचा, तर त्यांनी सांगितलं होतं की सकाळी फोटो काढू आपण, पण काही कारणास्तव आता त्यांना कॅन्सल केलं. आणि या टायमिंगला आता आम्ही दुसऱ्याला सांगू पण नाही शकत. तर असा आमचा मूड ऑफ झालेला आहे. आता फोटोशूट कॅन्सल झाला आहे आमचा. आणि आता डेकोरेशन वगैरे करून मग असं फोटोशूटचा प्लॅन पूर्णपणे कॅन्सलच होता. पण तरी त्यांचा नंतर फोन आला त्या फोटोवाल्या दादाचा, आणि ते म्हणले की चला काही हरकत नाही, आपण थोड्या वेळ जाऊन त्याचे फोटो वगैरे काढूयात. म्हणजे त्यांना काहीतरी काम आलं होतं, त्याच्यानं त्यांना नाही सांगितलं होतं. पण वेळेवर मग ते हो बोलले. आणि मग आमचं असं निवांत सुरू होतं अगोदर. पण नंतर हो बोलल्याच्या नंतर मी पटकन मग माझी बॅग वगैरे भरली. तिचे जे ड्रेस वगैरे आहेत मनस्वीचे घ्यायचे ते घेतले. आणि तिच्यासोबत थोड्या वेळ असं खेळणं सुरू होतं. मग फोन आल्याच्या नंतर आम्ही पटकन आमची तयारी करून मग निघण्याचं ठरवलं. तिचे जे काही ड्रेस आहेत ते 2-3 घेतले. आणि मग पटकन आम्ही तयारी करून लगेचच गाडीवरती तिकडे जाण्यासाठी निघलो. तसं मंदिरासमोर आहे फोटो काढण्यासाठी चांगलं बॅकग्राऊंड वगैरे. पण ते दादा म्हणले की इकडे आपण बाहेर जाऊ थोडंसं आउटसाईडला. मग इकडे आलो होतो आम्ही त्याचे फोटोज वगैरे काढण्यासाठी. आणि आल्याच्या नंतर पण मनस्वीचा असं इतकं काही तिला फोटोशूटचा, म्हणजे पहिल्यांदाच तिचं फोटोशूट आहे ना, तर तिला इतकं काही असं हसत वगैरे नव्हती ते जास्त. आणि थोडंफार आम्ही तिच्यासोबत खेळलो तर ते हसत होते. असे थोडेफार फोटो आले तिचे छान वगैरे. आणि मग नंतर या ड्रेसवरती तिचे काही फोटोज वगैरे घेतले त्यांनी त्या दादांनी. आणि नंतर मग तिचे दुसऱ्या ड्रेसवरती काही फोटोज वगैरे घ्यायला सांगितले आम्ही. अगदी आम्हाला येण्याला ना 5च वाजले होते इथे यायला. आणि 7:30पर्यंत आम्हाला पटकन जायचं होतं फोटोशूट वगैरे करून. कारण मग बड्डेची पण तयारी करायची होती, डेकोरेशन वगैरे करायचं होतं मला हातानेच. आणि मग पटकन म्हणलं चला फोटो वगैरे काढून घेऊ. पण मनस्वीचं असं एकटीच खेळणं सुरू होतं. तिचा कधी फोटोशूट केला नाही ना, तिचं असं म्हणणं होतं की माझा एकही फोटो काढू नका. ती डायरेक्ट बोलत होती की मला फोटो नाही काढायचे मम्मा. पण म्हटलं बाळा तुझा बड्डे आहे आज, थोडेसे फोटोज वगैरे काढ. मग जरा फोटोशूट केला आणि घरी आलो. तिकडून घरी आल्याच्या नंतर वहिनीने भरपूर अशी मदत केली मला हे बॉलन्स वगैरे फुगवायला. आणि मी पण मग जितका होतं होईन ना एवढे बॉलन्स वगैरे फुगवलं. हे पर्पल कलरचं पॅकेट सगळ्यांना आपापले कामं करायला घेतले होते, म्हणून मी आणि वहिनीने हे डेकोरेशनचं काम आमच्याकडे घेतलं होतं. कारण डेकोरेशन बऱ्यापैकी थोडंफार आम्हाला जमतं असं. मग वहिनीनं खूप जास्त बोलून मला असे फुगवून वगैरे दिले. काही मी पण फुगवले होते. आणि याच्या पहिले असं डेकोरेशन जास्त काही आम्ही केलेलं नाही आहे, अनुभव नाही जास्त. पण म्हणलं चला जसं जमेल तसं आपण थोडंसं असं डेकोरेशन करूया घरातल्या घरात. कारण बड्डे काही जास्त मोठा नव्हता, म्हणून डेकोरेशन पण साधं सिंपलच ठेवलं होतं. ना आमच्या घरचे सगळे लोक येणार होते बड्डेसाठी. तसे लहान लेकरं वगैरे पण येणार होते. आणि मागच्या वेळेस जेव्हा मनूचा बड्डे केला होता ना, तेव्हा तिचा बड्डे म्हणून अशी काही आठवण आमच्याकडे राहिलेली नाही आहे. म्हणजे मोबाईलमध्येच फोटो जितके होता येईल तेवढे क्लिक केले होते. आणि ते सुद्धा फोटो ना आमच्याकडे आता राहिलेले नाही आहेत. म्हणून मी माझ्या मोबाईलमध्ये होते ते फोटो. आणि तो मोबाईल खराब झाला, आता तो काही दुरुस्त केला नाही आम्ही. आणि त्याच मोबाईलमध्ये ते फोटोज वगैरे होते सगळे. मग आठवण अशी काही राहिली नाही आमच्याजवळ. म्हणून यावेळेस मी ठरवलं, म्हणलं चला आता यावेळेस तिचं फोटोशूट वगैरे करूया. आणि छोटासा का होईना तिचा
अल्बम करून घेऊ, म्हणजे मोठं झाल्याच्या नंतर तिलाही पाहायला छान वाटेल आणि आपल्यासोबत एक आठवण राहून जाईल. कारण तिच्या लहानपणापासून ना, ती झाल्यापासून आम्ही तिचा एकही फोटोशूट केलेला नव्हता आणि आता 2 वर्षाची झाली ती, तर म्हणलं चला आता फोटोशूट वगैरे आपण तिचा करूनच घेऊ यावेळेस. मग आता बड्डे तर काही तसा मोठा नाही आहे, छोटाच आहे, पण फोटोशूट वगैरे करून घेऊ म्हणलं. आणि 5वा बड्डे पाहू, मग विचार करूया, झाला तर करू शकतो मोठा किंवा मग नाही, पण ती पुढची गोष्ट आहे. पण सध्या तरी असा छोटाच बड्डे आहे आमचा. आणि आमची तयारी इथं सुरू होती, बलून्स असे लावायचे तसे लावायचे काय काय सुरू होतं. आणि शिवांश हा जो दिसतोय ना छोटासा, माझ्या बहिणीचा मुलगा आहे, त्याचं मध्ये मध्ये येणं सुरू होतं खेळायसाठी. आणि मनस्वीचं सुद्धा सुरू होतं खेळायसाठी येणं, बलून घेणं, काही काही बलून तर यांचं फोडण्याचं पण काम सुरू होतं. आणि मोठा शिवांश आहे तो सध्या दुसरीकडे खेळत होता, पण त्याचे आलं की सुरूच होईन यांच्यासोबत खेळणं. आमचं असं खेळण्यामध्येच डेकोरेशनचं सुरू होतं, कारण यांना बाहेर आम्ही पाठवू शकत नव्हतो लेकरांना. हे लेकरं बाहेरही जात नव्हते आम्हाला सोडून, कारण घरातच खेळायचं यांचं काम सुरू होतं. आणि मग दिदीचं इकडं पोळ्या करायचं काम सुरू होतं, कारण म्हणली की खूप जास्त गडबड होईल नंतर, मग बड्डेच्या टाईममध्ये, बड्डे झाल्याच्या नंतर उशीर पण खूप जास्त होईल. मग तिला म्हटलं की तू पोळ्या वगैरे करून घे. मग वहिनीनं तिनं पोळ्या करायची तयारी इकडं सुरू होती त्यांची. म्हणलं मी वेळेवरती मग भाजी वगैरे ऑर्डर करीन आणि असं जेवण वगैरे करू, मग आपण भाजी काही करू नका. तर मग मी भाजी वगैरे ऑर्डर केली आणि यांचं पोळ्यांचं काम सुरू होतं. आणि आमचं इकडं म्हणलं डेकोरेशन होऊन जाईन तोपर्यंत तयारी वगैरे करायला म्हणलं वेळ भेटेल मग नंतर आम्हाला. कारण या मागच्या बड्डेला ना मनस्वीच्या साडी वगैरे काही मी जास्त असं मेकअपही नव्हता केला आणि साडी नव्हती वेअर केली. यावेळेस ठरवलं होतं म्हणलं साडी वगैरे वेअर करू आणि छान असं तयार होऊया आणि फोटोज वगैरे पण क्लिक होतील म्हणलं मग आपले. नंतर मग डेकोरेशन वगैरे झाल्याच्या नंतर मग आम्ही गेलो, साडी वगैरे घालून रेडी झालो. आणि इकडे यांचं असं लावायचं सुरू आहे बड्डेचं नेम वगैरे. केकचं ठरवलं होतं आम्ही, केकची थीम म्हणजे कशी ठेवायची काय ठेवायचे आमचं खूप दिवसापासून सुरू होतं. आणि मनस्वीच्या पप्पांनी पण काही काही असे व्हिडिओजमध्ये जे केक येतात किंवा फोटोज गुगलवरती पाहून असे काही काही डिझाईन त्यांना ना अशा स्क्रीनशॉट मारून ठेवलेल्या होत्या. आणि एक दिवशी आमचं ना बसून चांगलं डिस्कस करणं सुरू होतं की कोणता केक छान वाटतोय कोणता नाही. आणि मला हा केक मी म्हणजे हा जो केक आहे ना याचा स्क्रीनशॉट मारून ठेवलेला आणि मला हा खूप जास्त आवडलेला केक. आणि इथं आल्याच्या नंतर आमचं ठरवलं की हाच केक घ्यायचा, पण वेळेवरती असं झालं की मनस्वीचे मोठे बाबा आणि मोठे मम्मी आहेत ना, त्यांनी ठरवलं की केक आमच्याकडे म्हणजे आम्ही आणू केक, तुम्ही काही केक आणू नका. मग त्यांना त्यांच्या पसंतीनं हा केक आणला, पण ॲक्च्युअलमध्ये हाच केक मला हवा होता आणि मला खूप जास्त हा केक आवडलेला सुद्धा होता. आणि मग म्हटलं चला आता मला हवा तसा केक तर भेटलेला आहे. कारण मागच्या वेळेस पहिल्या बड्डेला आम्ही थीम वेगळी ठेवली होती, बड्डे म्हणजे पिंक कलरचाच केक आम्ही बोलावला होता, पण डॉलमध्ये बोलवला होता आम्ही तो केक. आणि हा असा जरासा वेगळा आहे, पण कलर थीम म्हणजे जरा सेमच वाटत होती. तर असा केक आम्ही बोलावला होता तिच्या बड्डेला मागच्या वेळेस. आणि यावेळेस तर तिच्या मोठ्या आईबाबांना असा केक बोलावला आहे, छान वाटतंय म्हणजे खूप जास्त. आणि हा जो ड्रेस आहे ना तो मनस्वीच्या आजीनं घेतलेला आहे तिच्यासाठी, तर खूप छान दिसत होता तो तिला ड्रेस. म्हणजे फोटोज वगैरे या ड्रेसवरतीच मला असं वाटतं तिचे जास्त छान निघलेले आहेत. मग नंतर आम्ही केक वगैरे कट केला आणि ऑप्शन तर तिनं काही एवढं करू दिलं नाही आणि रडत होती जराशी ती. कारण पहिल्या बड्डेला ती नाही एवढी रडली, पण यावेळेस काय माहिती काय झालं होतं, थोडीशी तिला रडायला येत होतं. सगळे लेकरं वगैरे आले होते. मग छान असं बड्डेचं आम्ही सेलिब्रेशन वगैरे केलं. आणि कसा वाटला तुम्हाला व्लॉग मला ना नक्की कमेंट करून सांगा. व्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. आणि बड्डेचं सेलिब्रेशन कसं वाटलं ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मनस्वीला ना हे केक पाहून तिला ना रडणं सुरू होतं तिचं, असं की तिला असं झालं की मला मम्मा तू खायला दे अगोदर. आणि जेव्हा केक समोर आलता ना तेव्हाही तिचं सुरू होतं की मला अगोदर केक कट करायचा, अगोदर केक करायचा. म्हणजे ते चाकू भेटतो ना ते हातातच घेऊन बसलेली की मला अगोदर केक कट करायचा. पण ते दादा म्हणले की आपण छान फोटोज वगैरे घेऊया केकचे आणि नंतर मग केक कट करतो. तर मग थोडी जरा शांत झाली होती. मग सगळ्या लेकरांचा वगैरे सुद्धा त्यांना एक फोटोज घेतला एक मेमरी म्हणून. आणि नंतर मग आमचे फॅमिलीचे फोटो काढणं सुरू झालं होतं. फॅमिलीचे फोटो झाले सगळ्यांचे. त्यानंतर मस्त मग जेवण वगैरे केलं आणि जेवतानाच आम्ही केकसुद्धा खाल्ला, कारण अगोदर खायला वेळ काही भेटला नव्हता आम्हाला. आणि छान जेवण वगैरे केलं. काय मनस्वी हे आणि बड्डे गर्लचं झोपताना असे पिल्लू नाटकं सुरू आहे. होते. घे पिल्लू, मग पिल्लू
पिल्लूला घेऊन झोपते का? पिल्लू मनस्वीचा बाबू. चला गुड नाईट. आता गुड नाईट कर. बाय. हर हर महादेव. आम्ही झोपतो. बाय.